SSA कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्या मेजबीन मोहम्मद असलम वडवान यांनी संस्थेतील तथाकथित पदाधिकारी डॉक्टर अखलाक अहमद वडवान, रियाज अहमद चंदरगी आणि इम्तियाज शेख यांच्याकडून वारंवार मानसिक त्रास दिला जात असल्याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे केली आहे। संस्थेतील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर संबंधितांकडून वारंवार नोटीस व मेमो बजावले जात असून त्यामुळे महाविद्यालयीन कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याचे प्राचार्या वडवान यांनी तक्रारीत म्हटले आहे। या नोटिसींना आपण वेळोवेळी उत्तरे दिल्याचेही त्यांनी नमूद केले आहे। तसेच संबंधितांकडून दमदाटीची भाषा केली जात असून कर्मचाऱ्यांना धमकी दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। संस्थेची आर्थिक परिस्थिती बिकट असून कर्मचाऱ्यांचे पगार थकीत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। वारंवारच्या त्रासामुळे मानसिक तणाव निर्माण होऊन आपल्या प्रकृतीवरही परिणाम होत असल्याचे प्राचार्या वडवान यांनी म्हटले आहे। दरम्यान आमच्या प्रतिनिधीने या अर्जाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला असता या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। चौकशीअंती संबंधितांवर योग्य ती कारवाई लवकरच करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले। सदर प्रकरणात संबंधित तथाकथित पदाधिकाऱ्यांना योग्य ती समज देऊन न्याय मिळवून द्यावा अशी मागणी प्राचार्या मेजबीन वडवान यांनी केली आहे।